स्टार्ट परिच्छेद अस्पृश्यता हा हिंदू समाजाचा सर्वात मोठा कलंक राहिला आहे. अस्पृश्यता ही भारतीय समाजाच्या विकृतीचे द्योतक आहे. आतापर्यंत पाहिलेल्या सर्व बाबींवरून हे स्पष्ट होते की ही शूद्राची कल्पना, अस्पृश्यता, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ समाजाचे विभाजन हे परमेश्वराने केले नसून विजेत्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी केलेले आहे हे स्पष्ट होते. भारतात जाती, अस्पृश्यता व शोषणाचा अधिकार बराच जुना आहे. भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, परंतु खऱ्या अर्थाने भारत हा जातीप्रधान देश संबोधणे अधिक संयुक्तिक ठरेल, कारण भारतात माणसांच्या 6,000 जाती पोटजाती आहेत. भारताइतकी सामाजिक विषमता जगामधील कोणत्याही देशामध्ये आपल्याला दिसून येणार नाही. संपूर्ण भारतात साधारणतः 7 लाखांच्या जवळपास खेडी आढळून येतात आणि हीच खेडी अस्पृश्यतेसाठी सर्वात जास्त कारणीभूत असल्याचे दिसून येते. आणि या ग्राम व्यवस्थेमुळे हजारो लोक हिंदूंचे गुलाम आणि दास म्हणून राहिले, कारण प्रत्येक खेडेगावात अस्पृश्यांची गावकुसाबाहेर वस्ती असायची. अस्पृश्यांची संख्या हिंदूंच्या तुलनेत अतिशय अत्यल्प असायची, त्यामुळे त्यांच्याकडे अर्थार्जनाचे ठोस साधन त्यांच्याकडे नव्हते. परिच्छेद अस्पृश्यतेचा कलंक दूर करण्याचे कार्य येत्या वर्षात आपण सर्वांनी मिळून हाती घेऊन नेटाने चालविले पाहिजे. त्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सर्व करण्यास सरकार तयार आहे. हा सामाजिक प्रश्न असून तो सोडविण्यासाठी जनतेच्या विचारात परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. मनुष्यात हा उच्च हा नीच असा भेद असता कामा नये. आपण सर्वांनी मिळून जर नेटाने प्रयत्न केला तर आपण यातून निश्चितच मार्ग काढू शकू असा मला विश्वास वाटतो. त्यासाठी जेवढा खर्च करण्याची आवश्यकता असेल तेवढा खर्च करण्यास सरकार मागे पुढे पाहणार नाही. एका वर्षासाठी याबाबतचा कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यास सर्वांनी पुढे यावे. पक्ष, पंथ व इतर सर्व प्रकारचे भेद विसरून आपण सर्व एक होऊ या व या महान कार्यात सहभागी होऊया. इतके करूनही यासंबंधी एकही गुन्हा घडणार नाही असे नाही. इतके करूनही यासंबंधी परंतु घडल्यास त्याची अगदी ताबडतोब दखल घेतली जाईल व जो कोणी गुन्हेगार असेल त्याची अजिबात गय न करता त्याला योग्य अशी शिक्षा होईल असे वातावरण तयार झाले पाहिजे. ही जबाबदारी स्वीकारण्यास सरकार तयार आहे. परिच्छेद माणसात माणुसकी वाढली पाहिजे व सर्व समान आहेत हा विचार प्रत्येक गावात गेला पाहिजे. या प्रश्नाची प्रचारात्मक बाजू फार महत्त्वाची आहे व हे कार्य आमचे विश्वसनीय वर्तमानपत्रे फार चांगल्या प्रकारे करू शकते. त्याचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. समाजातून हा रोग नाहीसा करण्याचे प्रभावी साधन म्हणजे प्रचार. सर्व पातळ्यांवरून हा प्रचार होत राहिला पाहिजे. याबाबतीत सर्व समाज अगदी ढवळून निघाला पाहिजे. यासाठी एक कमिटी नेमावी अशी मी सभापतींना विनंती केली आहे. स्टॉप.